सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आवाज अनवोदित बौद्ध साहित्यिकांचा बौद्ध सांस्कृतिक साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी बीजभाषण करताना माननीय उत्तम कांबळे हे होते। मित्रहो, आजच्या या साहित्य संमेलनाला मला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो। मगापासून सुरू असलेली चर्चा आपण ऐकतो आहोत, पण माझ्या समोरचा बीज भाषणाचा विषय वेगळा आहे। त्या विषयावरच बोलणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं। हे बौद्ध साहित्यिकांचं संमेलन आहे आणि अशी संमेलनं महाराष्ट्रामध्ये खूप होतात। त्यातल्या अनेक संमेलनाला मी जाऊन बोलून आलेलो आहे। मला कळत नाही की बौद्ध साहित्य संमेलनामध्ये नेमके कशावर चर्चा व्हायला पाहिजे आणि कशावर होत आलेली आहे। ही कन्सेप्ट जरा क्लिअर करून घ्यायला पाहिजे। हे मूळ साहित्य काय, बौद्ध साहित्य काय, आंबेडकरी साहित्य काय, दलित साहित्य काय, ग्रामीण साहित्य काय आणि आपण कुठे कोणत्या वळणावर कोणत्या मुद्द्यावर आहोत याचा विचार या निमित्ताने आपण करायला पाहिजे। खरं म्हणजे साहित्य ही परंपरा आपण ज्या अर्थाने वापरतो ती बुद्धाच्या काळातच चालू होते। त्या काळातच साहित्य तत्वज्ञान याचा गांभीर्याने सखोल असा विचार होतो आणि मध्यंतरीच्या एका प्रदीर्घ कालखंडानंतर ती प्रक्रिया बंद होते आणि बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिल्यानंतर 56 नंतर ती पुन्हा चालू होते। मगाशी कोणीतरी उल्लेख केला महायान अमुक तमुक। आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण महायान मानणारे आहोत, वज्रयान मानणार आहोत, हीनयान मानणार आहोत की बाबासाहेबांनी ज्याचा उच्चार केला ते नवयान मानणार आहोत। जर नवयान मानणार असो तर हे नवयान अन्य पंथांच्या पेक्षा वेगळं आहे। बाकीच्या पंथातला जो बुद्ध आहे तो माणसाबरोबर चालत नाही, त्याला चालायला प्रवृत्त करतो। त्याला सांगतो असं असं इकडे जायचं आहे, तो स्वतः नाही चालत, तो चालायचा मार्ग दाखवतो, चालायला शिकवतो आणि स्वतः जागच्या जागीच राहतो। बाबासाहेबांचा बुद्ध वेगळा आहे। तो सर्वसाधारण लीडर सारखा आहे, मास लीडर सारखा। तो तुमचं बोट पकडतो आणि तुम्हाला चालवत नेतो, तुमच्या बरोबर येतो। एक बेसिक फरक आहे। बुद्ध आणि धम्मा याच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी एक दोन गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। ही जी 4 आर्य सत्य आहेत ज्याच्यावर जगातला बुद्धिझम उभा राहतो। दुःखाविषयीची, दुःख सर्वत्र आहे, भरलेलं आहे। दुःखाची कारण आहेत, दुःख संपवता येतं, ते संपवण्याचे मार्ग आहेत। बाबासाहेबांनी ती थिअरी नाकारलेली आहे आणि मग तिथे एक मोठा असा प्रश्न तयार होऊ शकतो की जसं सरांनी सांगितलं की जागतिक पातळीवरच्या धम्माशी आपली जेव्हा मैत्री करण्याची वेळ येते, संबंध ठेवण्याची वेळ येते, तेव्हा असे काही विषय आपल्या समोर येतात। 22 प्रतिज्ञांच्या विषयी चर्चा झाली। ती चर्चा 2 पद्धतीने होते। या अशा प्रतिज्ञा आहेत की त्यातली एकही प्रतिज्ञा कोणी सामान्य माणूस पाळू शकणार नाही, विशेषतः नवबुद्ध झालेला पाळू शकणार नाही, शक्यच नाही त्याच्या सामान्य जीवनामध्ये। मी खोटं बोलणार नाही, 2-3 पाळू शकतो, मी देव मानणार नाही वगैरे, अवतारावर विश्वास ठेवणार नाही, बाकी त्याला अवघड जातात। पण ते सोपं की अवघड हा मुद्दा नाहीये। मागे प्रयत्नाचे सगळे दरवाजे त्या प्रतिज्ञाने बंद केलेले आहेत तुमचे। तुम्ही मागे नाही जाऊ शकत, दोर कापलेला आहे तुमचा। आणि जो हिंदू धर्म आहे तुम्ही त्याला सातत्याने सांगत राहता 22 प्रतिज्ञाच्या माध्यमातून, आम्ही आता हिंदू नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत। आम्ही वेगळे का आहोत? तुमचा देव मानत नाही, तुमचा धर्म मानत नाही, तुमचा अवतार मानत नाही, तुमची पूजा करत नाही, हे सातत्याने 22 प्रतिज्ञेमधून सांगायचं आहे। आणि त्याच वेळेला
आम्ही बुद्धिस्ट आहोत हे अधोरेखित करायचं आहे. हे जरा नीट समजून घ्यायला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या साहित्य व्यवहारात किती येतात. म्हणजे आपल्या सर्वांचाच अनुभव असेल की बुद्धावरची सुंदर कादंबरी गेल्या 50 वर्षात कोणी लिहिलेली आहे का. चरित्रात्मक आलं सुंदर क्रिएटिव्ह कादंबरी कोणी लिहिलेली आहे का. आणि त्याला सुंदर म्हणायचं का. दोन्ही प्रश्न आहेत. कादंबऱ्या खूप झाल्या पण विश्लेषणात्मक साहित्य आपल्याकडे आलं नाही. गौरवीकरण करणार, प्रचार प्रसार करणार, आम्हीच खरे आहोत असं सांगणार हे साहित्य आपल्याकडे सातत्याने येत गेलेलं आहे. आणि तसा धम्म स्वीकरण सुद्धा आपल्याला खूप कमी वर्षे झालेले आहेत. 56 आहे. 67-68 वर्षे होतील. एवढ्या कमी कालखंडामध्ये 2-3 हजार वर्षाचे जीन्स बदलणं, त्याचं आकलन करणं, त्याचं विश्लेषण करणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये. आपण साहित्यामध्ये वर्णन करत आलेलो आहोत गेल्या 50 वर्षापासून. म्हणजे बुद्धाचं एक छान चरित्र तमिळनाडूच्या माणसाने लिहिलं होतं. अॅनालिटिक होतं. थोडाफार प्रयत्न गेल अमृतने केलेला होता. अॅनालिटिक होतं. पण आपण ह्या स्टोरीज सांगतो. स्टोरी टेलिंग होतं आपलं. आणि स्टोरीतून प्रत्येक वेळेला तुम्हाला संघर्षाची बदलाची ठिकाणं सापडतीलच असं नाही. ती जाणीवपूर्वक शोधावी लागतात. त्याला संघर्षाचं रूप द्यावं लागतं, त्याला बदलाचं रूप द्यावं लागतं, त्याला परिवर्तनाचं रूप द्यावं लागतं आणि त्या पद्धतीनं लेखन करावं लागतं. म्हणजे आपला जो मास आहे बुद्धिस्ट झालेला सामान्य माणूस आहे तो धम्म पाळतो म्हणजे काय करतो आणि त्याने कसा पाळायला पाहिजे हे आपलं साहित्य त्याला सांगतं का. त्रिशरण म्हणाला की तो बुद्धिस्ट झाला. पण त्रिशरण हे तत्वज्ञान नाहीये. हे बुद्धाला शरण जाणं आहे, प्रार्थना आहे, भक्ती आहे. अगदीच उथळ भाषेत बोलायचं तर आरती आहे. आपला सगळा प्रवास त्रिशरण पर्यंत थांबतो, पंचशील पर्यंत थांबतो. आणि पुढचे जे मार्ग आहेत तिथे आपण चालत नाही, कारण चालताना आपल्याला अडथळे येतात, आकलन नीट होत नाही त्याचं. तत्वज्ञान काय आणि भक्ती काय, तत्वज्ञान काय आणि आरती काय, तत्वज्ञान काय आणि शरण जाणं काय, हे नव्या साहित्यिकांनी समाजासमोर मोठ्या प्रमाणात मांडण्याची गरज आहे. कारण तुमच्यावरच विसंबून बाबासाहेबांनी अशी घोषणा केली होती की हा भारत मला बौद्धमय करायचा आहे. पण आपल्याकडे उत्तरेकडे जे आहेत ते महायानवाले आहेत, आपण नवयानवाले आहोत. तुम्ही गयेला जाता, इकडे तिकडे जाता, ते कोण आहेत भंते, ते महायानचे आहेत. मग आपल्याकडे हीन यांचे पण आहेत, आपल्याकडे त्रैलोक्यवाली सुद्धा आहेत, आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या कंपार्ट मधून भंते येतात. आपण नीट आकलन करत नाही त्याचं. तुमच्या घरात धम्मदाना येणारा जो भंते आहे त्याची वैचारिक नाळ कुठल्या पंथाशी जुळलेली आहे कधी कोणी विचारलं? तुम्ही महायान, हीनयान, वज्रयान की नवयान? कुणी नाही विचारत. हे का विचारलं पाहिजे की 25 वर्षापूर्वी RSS ने आपल्या भंतेंची एक संघटना बांधलेली आहे. बुद्ध भिक्खूंची आपल्या एक संघटना बांधलेली आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भंते संघटन. त्याचं 19वे अधिवेशन आमच्या नाशिक जवळ दिंडोरीला झालं होतं. आणि ते काय गुपचूप नव्हतं झालं. मिरवणुका, अमुक तमुक, ढोल ताशे, एवढे सगळे भंते. मग RSS बुद्ध कोणता सांगत असेल? पुन्हा त्या अवतार कल्पनेतला सांगणार. तुम्ही वेगळे नाही आहात, तुम्ही आमचेच आहात हेच सांगणार. बुद्धापूर्वी आमचे लोक होते, त्यांच्याकडून बुद्धांनी काहीतरी घेतलेले आहे हेच सांगणार. हे आपले आता जगण्या मरण्याचे प्रश्न झालेले आहेत. आणि या प्रश्नातून आपण भारत बौद्धमय कसा होईल तिकडे जाणार आहोत. किती वर्षे लागणार आहेत मला माहिती नाही बौद्धमय करायला भारत.
कारण आता जो भारत अडकलेला आहे बौद्धमय, तो एका विशिष्ट समूहाच्या लोकांनीच तो स्वीकारलेला आहे महाराष्ट्रात. मग साहित्यिकांची भूमिका पाहिजे की बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं बौद्धमय करायचं ते कसं करता येईल, बुद्ध सगळ्यांच्या पर्यंत कसा पोहोचवता येईल, सगळे म्हणजे कोण आहे आणि ते पोचवायचं काम कुणी करायचं आहे, त्याच्यासाठी काय हालचाली चालू आहेत का. मध्यंतरी काही हालचाली चालू होत्या, ओबीसी धम्म स्वीकारणार, भटके धम्म स्वीकारणार, प्रतिकात्मक ते झालं, पण शेवटी तो धम्म महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तरी एका समूहामध्येच आहे. मग आता आपण भंतेना सांगायला पाहिजे, तू दर आठवड्याला आमच्याच घरी येऊ नको धम्म सांगायला, मांगाच्या घरी जा, चांबाराच्या घरी जा, भंग्याच्या घरी जा, मराठ्याच्या घरी जा, जैनांच्या घरी जा, आणि ते जसं त्यांचे बुवा बाबा प्रचार करतात आणि आपल्यापर्यंत भिडतात, तशी काय सिस्टीम आहे का आपल्याकडे. त्यामुळे धम्माचे वाटचालीतले हे सगळे अडथळे आहेत. आपणच एकत्र यायचं, आपणच नमो बुद्धाय म्हणायचं, आपणच निघून जायचं. ठीक आहे, भारत बौद्धमय कसं करायचं, म्हणजे तुम्ही करताय ते वाईट नाही आहे, पण भारत बौद्धमय कसं करायचा त्याचं उत्तर सापडत नाही त्याच्यामध्ये. आणि आपणच सांगतो, जेव्हा जेव्हा सगळी पृथ्वी लढण्याचं, हिंसाचाराचं, मानवी संहाराचं कारण बनते, तेव्हा तिथे फक्त बुद्धच वाचवत असतो. मग तो बुद्ध कुठून आणणार आपण. पूजेचा बुद्ध हे करू शकत नाही, विचाराचा बुद्ध हे करू शकतो. त्यामुळे श्रद्धेकडून, पूजेकडून विचाराकडे जाण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे. मी बुद्धावरच्या कितीतरी कविता वाचतो, त्या कवितेत काय आहे, बुद्धाचं कपाळ असं, गाल असं, अमुक असं, तमुक असं, तू क्रांती घडवली, तुम्ही अमुक केलं, तुम्ही तमुक केलं, हे सगळं ठीक आहे, खरं आहे. प्रश्न उरतो पुढे काय. पुढे कायचं उत्तर देण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. पुढे काय आहे, हे सगळं असून सुद्धा युद्ध का होतात. मग हे सगळं असून सुद्धा बौद्ध राष्ट्र सुद्धा हिंसक का बनतात. जपान हिंसक नाही आहे का. काय झालं होतं महायुद्धात, होरपळून जाळून पळून निघालेला आहे, हिंसक आहे की नाही आहे. व्हिएतनामचं काय झालं, तो किती वर्ष युद्धात होता. श्रीलंकेत रोज रक्त सांडतं, तिथे पण धम्म आहे, का होतं तिथे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आपल्या परीने सोडवली पाहिजे. नाहीतर आपण सांगत जाणार बुद्ध शांती 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 शांती, पण शांती आपल्या मनात नाही म्हणून युद्ध पेटतात. ती शांती आपल्या मनात कशी तयार करायची. आणि भारतात ते अतिशय अत्यावश्यक आहे, कारण इथला अस्पृश्य समाज आजही सवर्णाच्या अशांतीमध्ये होरपळून जातो. तुम्ही बघा, गेल्या 10 वर्षामध्ये गुगलवर जा आणि रेकॉर्ड ऑफ क्राईम ब्युरो पहा. तुम्हाला गेल्या 10 वर्षात दलितांच्यावरचे अन्याय आणि त्या करण्याच्या पद्धती बदललेल्या दिसतील. एकतर अन्याय वाढलेलेच आहेत, पण अन्याय करण्याच्या पद्धती किती हिंसक झालेल्या आहेत, अमानवी झालेल्या आहेत. कुणीतरी सवर्ण कोणातरी दलिताच्या तोंडातच लघवी करतो आणि पी म्हणतो त्याला. अन्याय होताच, पण त्याचा आता रूप किती बदलला. कुणीतरी दलित मुलगी बलात्कार झाल्यानंतर विवस्त्र होऊन रस्त्यावर फिरते, 8 तास त्याला कोणी बोलवतच नाही, पोलीस पण येत नाहीत. स्वरूप कसं बदललंय. आणि बाहेर परदेशातून गेल्यानंतर आपण सांगतो आम्ही बुद्धाच्या देशातून आलो. असा कसा बुद्धाचा देश असू शकतो. इथे बुद्ध रुजवत नाही आपण, बुद्धाची कल्चर जीवनशैली करत नाही आपण, बुद्ध पूजा पाठाकडे दूर करत नाही आपण. आणि आपले सण पण ठरलेले आहेत ना. बुद्ध पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमेला जन्माला आला, पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली, पौर्णिमेलाच तो हे जग सोडून गेला. आपल्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज काय त्याच्याशिवाय काय शोधून काढत नाही आपण. त्या बाबासाहेबांच्या जीवनातून येऊ शकतात,
त्या बुद्धाच्या जीवनातून येऊ शकतात आणि त्या तुम्ही जर नीट मांडल्या तर समाज मान्य सुद्धा होऊ शकतात. एकतर्फी चालतं. 14 एप्रिलला 8 तास वाचणार आम्ही आणि मग 15 एप्रिलला काय फोटो येतात व्हॉट्सअपवर, 8 तास पुस्तक वाचलं. अरे 15 एप्रिलचं सांग, 16 एप्रिलचं सांग आणि 13 एप्रिलचं पण सांग. आपण चिन्हांकित होतोय का? सिंबॉलिक होतोय का आपण? काहीतरी त्या दिवशी एक वेगळं करायचं आहे. त्या दिवशी करून चालत नाही, ते वेगळं रोज रोज करण्याची गरज आता तयार झालेली आहे. हे सगळी व्यवस्था पाहिली, तिला फुटलेली नव्यानं नखं पाहिली, तिच्या जबड्यात वाढलेली दातं पाहिली, तर आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? साहित्याविषयी सुद्धा आपण मराठी साहित्याच्या, भारतीय साहित्याच्या परंपरा घेऊन पाहतो. अजूनही त्यांच्या परंपरा आहेत, त्यांच्या व्याख्या आहेत. शिकतो कॉलेजमध्ये जाऊन आपण. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा. किती वर्ष शिकवतो व्याख्या आपण? 100-125 वर्षापासून शिकवतो. नवीन व्याख्या का नाही तयार करत? साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब. प्रतिबिंबाला महत्व काय? काच हलवलं ना प्रतिबिंब मरतं. किती महत्व आहे त्याला? आणि तुमच्या काचेच्या मागे असलेला जो पारा आहे की ज्याच्यामुळे आरसा बनतो, तो पारा कोणत्या कंपनीतला आहे? तो किती भ्रष्ट आहे? तो गुजरात मधून आला की नागपूर मधून आला? नोबडी नोज. पारा कोण लावतं? त्याच्यावर प्रतिबिंब कसं दिसतं हे कळणार आहे. अजूनही आपण चर्चा करतो साहित्यिकांनी भूमिका घ्यावी की नाही घ्यावी. अरे तुम्हाला भूमिका नसेल तर मग लिहिता कशाला तुम्ही? मनोरंजनासाठी लिहिता का? लिहा. पण साहित्याचा उद्देश केवळ मनोरंजन असत नाही. व्यवस्था बदल, परिवर्तन, विद्रोह, बंड ह्या सगळ्यांशी साहित्य जोडले गेलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी स्वतःच सांगितलंय, जे आम्हाला पुस्तकं दिली त्याच्यात पण म्हटलेलं आहे, राजकीय क्रांती तेव्हाच होते जेव्हा तिच्यापूर्वी सामाजिक आणि वैचारिक क्रांती होते. ती झाल्याशिवाय वरची होतच नाही. आपण डायरेक्ट राजकीय क्रांतीकडे गेलो, पण हे अगोदरचं काय करायचं? आणि अगोदरचा पाया भक्कम नसल्यामुळं आपल्याला राजकीय क्रांती सुद्धा नीट करता येत नाही. म्हणजे इथे जेवढे लोक दूर दूर बसलेले आहेत एकामेकापासून, तेवढेच तुकडे आपल्या राजकारणात आहेत. जवळ बसायचंच नाहीये, एकत्र यायचंच नाहीये. पाहता का नाही नीट तुम्ही? ज्या संसदेमध्ये 1 मिनिटाच्या कामकाजासाठी 37,000 रुपये लागतात, 1 मिनिटासाठी, तिथे काय बोलायला पाहिजे? तिथे कसं बोलायला पाहिजे? तिथे किती बोलायला पाहिजे? बाबासाहेब कसं बोलत होते? प्रश्नोत्तराच्या तासात ते जर उठले तर नेहरू सगळी कामं सोडून बाबासाहेबांचं भाषण ऐकायला यायचे. कारण त्यांचं भाषण म्हणजे उद्याच्या राष्ट्राची, समाजाची नवरचना असायची, व्यवस्थेची चिकित्सा असायची. म्हणून पार्लमेंट मधल्या प्रत्येक शब्दाला महत्व आहे. कारण तुम्ही यस विचारला तर त्याच्या मागे 3,000 रुपये खर्च झालेले असतात. बोलायचं कसं? विनोदी कविता करायला जाता? इतके प्रतिभावंत कधीपासून झाला? कोणत्या येतेत होता? कोणत्या शाळेत गेला? मराठी विषयाचा अभ्यास कधी गेला? ही जी कल्चर आहे ही तुम्हाला परिवर्तनाच्या मार्गात अडथळे ठरायला लागते. मी गायीवर बोलू शकत नाही, कारण गाय पाळणाऱ्यांच्या बरोबर आपला माणूस जोडला गेलेला आहे. त्याला काय वाटेल आणि ह्याला काय वाटेल. इथे साहित्यिकाची भूमिका आहे. तो काय लिहितो, कसं लिहितो, भूमिका घेतो की नाही, तो कुणाच्या बाजूने उभा आहे. आणि मी तुम्हाला हात जोडून सांगतो, एकदा वर्णनातून बाहेर पडा आणि वर्तन आणि हालचालीकडे निघा. खूप झाली वर्णन,
शर्यत लागते आपल्याकडे बाबासाहेबांचं वर्णन करायला. कुणी सूर्य म्हणायचं, कुणी महासूर्य म्हणायचं, कुणी भारतरत्न म्हणायचं, कुणी विश्वरत्न म्हणायचं, कुणी नदी म्हणायचं, कुणी सागर म्हणायचं, कुणी महासागर म्हणायचं. बाबासाहेब आयुष्यभर सांगत होते, माझे पुतळे उभा करू नका, मला विनाकारण ह्या सगळ्या अलंकारामध्ये अडकवू नका, आपले प्रश्न वेगळे आहेत, पुतळे वेगळे आहेत. सो गेट आउट फ्रॉम डिस्क्रिप्शन. वर्णनातून बाहेर पडा. किती वर्णन करणार? गाईला 4 पाय असतात, 2 शिंग असतात. प्रत्येक कवीने हेच लिहायचं. अरे मागच्याने लिहिलं ठीक आहे ना, तू लिहितो तेव्हा काय 5 पाय होतात का त्याला? याला लिहायचं, तो लिहिला गेला. वर्णनवादी साहित्य समाजातल्या सम्यक हालचालींचं क्रांतीत रूपांतर करू शकत नाही. तेच साहित्य क्रांतीत रूपांतर करू शकतं जे तुमच्या भावभावनांना, स्वप्नांना, तुमच्या प्रज्ञेला, तुमच्या सृजनतेला शस्त्राचं रूप देऊन मैदानावर उतरवतं. तिकडे जायला पाहिजे आपण. भूमिका घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा आग्रहानं सांगितलं, तुमची भूमिका काय? मुक्तिबोध नावाच्या एका मोठ्या हिंदी साहित्यिकानं एक साहित्यिक की डायरी या पुस्तकात तुमच्यासाठी एक ओळ लिहून ठेवलेली आहे. एकच ओळ एका पानावर आहे. ती ओळ काय आहे? पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है? प्रश्नचिन्ह आहे. पॉलिटिक्स म्हणजे हे निवडून जाणं नव्हे. विचाराचं राजकारण तुमचं काय? भूमिकेचं राजकारण काय? तुमच्या तत्वाचं राजकारण काय? तुमच्या दुःखाचं राजकारण काय? नुसतं आत्मकथनामध्ये दुःखांचा महापूर येतो आपल्याकडे. म्हणजे रुमाल टावेल घेऊनच बसायला पाहिजे ते आत्मकथन. माझं पण तसंच झालेलं आहे. जो तो उठतो आणि अहो आई समजून घेताना लय रडलो. मला असं जोड्याने मारल्यासारखं होतं. असं नाही म्हणा, तुमचं ते वाचून मी लढायला शिकलो, मी रडायला शिकलो म्हणतात. दुःख मांडायला हरकत नाही, पण दुःख नुसतं मांडून चालत नाही, तर दुःखाचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण, वैश्विकीकरण ह्या सगळे पुढच्या टप्पे येतात. दुःखाचं पण पॉलिटिक्स असतं, पॉलिटिक्स ऑफ सॉरोज. दुःखाचं राजकारण असतं. जे अमेरिकेतल्या निग्रोनी केलं, जे आफ्रिकेतल्या काळ्यांनी केलं, थोडंफार आपण पण केलं, पण ते वाढत वाढत जायला पाहिजे. पॉलिटिक्स ऑफ सॉरोज, लिटरेचर ऑफ सॉरोज, चेंज ऑफ सॉरोज. दुःखाला एकच जात असत नाही. डोळ्यातून पाणी पडलं की थोडा तो थैम नसतो, त्याच्या पोटामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात. त्याच्याशी आपलं काय नातं आहे का? सो रोल इज इम्पॉर्टंट. रोल काय आहे? तुम्ही कशासाठी लिहिता? आमचा नाशिकचा अरुण काळे म्हणाला, कोणी हस्ताक्षर सुंदर व्हावं म्हणून लिहित नाही. आपला लिहिण्याचा उद्देश काय? कारण काय? जर लिहिण्याला कारणच नसेल तर आतापासून लिहिणं बंद करा. कारण बुद्धांनी सांगितलं कार्यकारण भाव. प्रत्येक गोष्टीला जर कारण असेल तर लिहिण्याला कारण पाहिजे की नको? लिखते क्यों है हम? बोलते क्यों है हम? सोचते क्यों है हम? हे क्यों क्यों जे आहे त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. कारणाशिवाय काही करायचं नाहीये, काही घडत नाही जगामध्ये. आपल्या लेखनाचं कारण काय? दादा मोबाईल जरा थोडा. हे मी पुन्हा पुन्हा विनंती काय करतोय, तुम्ही चुकून डायबिटीसच्या रोग्याला इथे बोलवलंय. अशी साखळी तुटली ना, आत बोंब होते. कुठे गेलो होतो, कुठे थांबलो होतो मला काही कळत नाही. आणि माझा रोग तुमच्यावरची लायबिलिटी होईल असं तरी करूच नका. काय झालं तरी तुम्हाला सोडणार नाहीत कुणी. होऊ नये, होत नाही. सो द रोल. तो म्हणाला, पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?
हेच बुद्धाने सांगितलं, हेच बाबासाहेबांनी सांगितलं, हेच फुल्यांनी सांगितलं. हे जे प्रश्न आहेत, ही आकृती नसते प्रश्न म्हणजे. उद्याची सगळी उत्तरं प्रश्नाच्या गर्भाशयात असतात. म्हणून साहित्यिक नेहमी प्रश्न विचारत राहतो. हे दारिद्र्य का? हा अन्याय का? हे अत्याचार का? मीच महार का? माझा कधी विकास होणार? प्रश्न विचारत राहतो. आणि तुमचे प्रश्न जन्माला आले की व्यवस्था एकदम हादरते. मग ती काय करते? प्रश्न विचारणाऱ्यावर बंदी आणते. आणि जो समाज प्रश्न विचारण्यावर बंदी आणतो तो कधीच प्रगत होत नाही. प्रगतीचे मार्ग प्रश्नाच्या पोटातून जात असतात. काहीतरी प्रश्न असतो, काहीतरी उत्तर मिळतं आणि पुढे पुढे तो जात राहतो. तुमच्या प्रश्नांची व्यवस्थेला प्रचंड भीती असते. शस्त्रांच्या पेक्षा अधिक भीती तुमच्या साहित्यातून तयार झालेल्या प्रश्नांची असते. मग ते प्रश्न किती पॉवरफुल पाहिजेत. सिस्टीम सरेंडर क्वेश्चन्स, सिस्टीम फिनिश क्वेश्चन्स. इथे कोणी इंग्रजीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही गेल्यानंतर शेक्सपियरचे एक नाटक वाचा. त्या नाटकामध्ये एक दृश्य आहे. तिथला राजा रोज घोडागाडीतून राजवाड्याच्या बाहेर पडतो लोकांचे दुःख समजून घ्यायला. आणि तो वाड्याच्या बाहेर पडला की डाव्या बाजूला एक असं जीर्ण झालेला वृक्ष आहे आणि त्याच्या बुंद्याला पाठ टेकून एक गरीब माणूस नुसताच असा बसलेला आहे. तो कोणाकडे पाहत नाही, बोलत नाही. पण तो दिसला की राजाच्या चेहऱ्यावर प्रचंड द्वेष येतो, राग येतो. नॉनसेन्स, अमुक तमुक, आणि हे रोजच चालले असं. तो दिसला की हा चिडणार. एक दिवस त्याच्या शेजारचा मंत्री म्हणतो, महाराज गेली कित्येक दिवस पाहतो तो गरीब माणूस दिसला की तुम्ही चिडता का? आणि तो तर काय बोलतच नाही. त्याच्याकडून काय चॅलेंजेस नाही आपल्याला. तो काय हेर नाही. झाडाच्या बुंद्याला पाठ टेकून बसतो. आणि राजा म्हणतो, मिस्टर, डू यू नो द मॅन थिंक्स. तो नुसता गरीब नाही आहे, तो विचार करत बसलेला आहे. अँड ऑल्सो डू यू नो थिंकिंग पीपल आर व्हेरी डेंजरस. जगात सगळ्यात धोका काय असतो? विचार करणारी माणसं ही धोकादायक असतात. हे तिथून आलेलं आहे आजपर्यंत. शेक्सपियरने ते पकडलं. आपण विचारी माणूस होण्याचा प्रयत्न तरी करतो का? तुम्ही विचारी झाला ना, व्यवस्थेला तुमची भीती वाटायला लागते. 2 विचारी, 3 विचारी, 4 विचारी, सगळा समूहच विचारी. रोज 100 प्रश्न जन्माला येतात. त्यांना काटे फुटतायत, त्यांचे भाले होत आहेत आणि व्यवस्थेवर ते वार करतायत. सो द रोल, द क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. कुणीही माणसाने आपला प्रश्न मारता कामा नये. त्या हिंदी कवीने सांगितले, किसी सवाल का मर जाना बहुत बुरी बात होती है. माणसं मेली तरी चालतील, पण प्रश्न मरता कामा नये. प्रश्न बदल घडवत असतो. माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येत असतात. किसी सवाल का मर जाना बहुत बुरी बात होती है. हे विचार करतो आपण लिहिताना. आपल्याला साहित्यिक व्हायची खूप घाई झालेली असते. माझ्यासारखे मी पण खूप घाई केली. आणि मला आता असं वाटतंय की मी जी 73 पुस्तके लिहिली त्यातली 70 पुस्तकं आपल्याला जाळता आली पाहिजेत. जाळेन मी कधीतरी ते. खूप राग येतोय मला. ज्यांना पुरस्कारच मिळाले, जे विद्यापीठातच आहेत, अशी जाळायची एक इच्छा माझी व्हायला लागली. कारण ही सगळी जी परंपरा होती, वाटचाल होती, तिचा विचार मी खूप कमी केला होता तेव्हा. कारण तो विचार मला कळतच नव्हता. म्हणून माझ्याकडून ते झालं होतं. पण आता कळायला लागलेलं आहे मी आयुष्यात किती चुका करून बसलेला आहे. शब्दाशी बेईमानी करायची नाही कधी. माणसाशी केली तरी चालते, पण शब्दाशी बेईमानी करणं हे खूप समाजाला आणि सगळ्यांना मागात पडतं. सो डोंट चीट वर्ड्स. फसवू नका त्यांना. मी जर विचारलं तुम्ही कोणत्या भूमिका घेता तर पटकन सगळे सांगतील
आम्ही आंबेडकरवादी, आम्ही जयभीमवादी. ओके, जयभीमचा अर्थ काय? काय अर्थ नाहीच आहे त्याला. असंच काढलं का विदर्भातल्या लोकांनी, नगर जिल्ह्यातल्या लोकांनी असंच काढलं? रामरामला विरोध म्हणून जयभीम काढलं असं ते कारण. जयभीम म्हणणं म्हणजे बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचाराशी मी बांधील आहे हे मूठ आवळून मान्य करणं. जयभीम. मी येतोय तुमच्या रस्त्यावर, जय भीम. मी लढतोय तुमचा विचार घेऊन, जय भीम. हे जय भीम कास्ट इंडिकेटर नाहीये जो आता झालेला आहे.